आता मित्रांनो, नवरात्री सुरू आहे आणि चांगला ट्रेंड एक चाललेला आहे की प्रत्येक दिवसाला नवीन कलर. तर तुम्हाला मी सांगतो की आपण 10 वर्षाआधी 20 वर्षाआधी सुद्धा नवरात्री साजरी करत होतो, पण तिथं असा कोणताही ट्रेंड नव्हता. हा ट्रेंड तुम्ही समजून घ्या की कोणीतरी स्वतःच्या फायद्यासाठी एका स्वार्थीपणासाठी चालू केला आहे. यामध्ये काय होतं आहे की आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना हा ट्रेंड फॉलो करावा लागतो आहे. पण याचा फायदा कोणाला होतो आहे, तर जी लोकं या ट्रेंडला सुरुवात केली आहे की कलरचा अर्थ प्रत्येक दिवशी नवीन कलर, नवीन साड्या, नवीन कपडे. जर तुम्ही अशा ट्रेंडला फॉलो केला तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला नवीन कपडे खरेदी करायला लागेल, नवीन साड्या खरेदी करायला लागतील. याचा अर्थही असा होतो की जर हा ट्रेंड पुरातन कालापासून नसेल, आता नवीन आला आहे, तर हा कोणीतरी सुरू केला आहे आणि यास कशासाठी केला आहे, हे त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी केलं आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. कित्येक बायका आहेत, कित्येक मुली आहेत ज्या नाराज होतात त्यांच्या त्या कलरचा कपडा नसेल तर. पण त्यांना सांगतो की असं हा ट्रेंड आहे जो आर्टिफिशियली बनवला गेला. त्याच्यामध्ये इतकं तुम्ही सिरियस काय घेऊ नका. जो असेल कपडा ज्या कलरचा तो तुम्ही घालून गेलात तरी तुम्हाला इतकं काही इम्पॅक्टेड नसेल की देव काय तुमच्यावरती नाराज होणार नाही. 10-20 वर्षाआधी तर हे काहीच नव्हतं. तर तुम्हाला नवरात्री साजरी करायची असेल तर देवीची पूजा करा, देवीला खुश करा, तर आणि गरीब लोकांची त्याच पैशांनी मदत करा. तुम्हाला नक्की देव पसंत होऊन जाईल. पण अशा ट्रेंडमध्ये नाराज होऊ नका प्लीज.